नमस्कार. मराठी प्रजा न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत. प्रेक्षक मी विनोद पाटील. प्रेक्षक विधानसभेच्या निवडणुकीचा प्रोग्राम अगदी काही दिवसातच लागणार आहे आणि या पार्श्वभूमीवरती भिवंडी ग्रामीण मतदारसंघाचा विचार करता महाविकास आघाडीच्या शिवसेना ठाकरे गटात तर रस्सीखेच आहेच, परंतु त्याचसोबत राष्ट्रवादी मागणी करतोय. या पार्श्वभूमीवरती तिथलेच संभाव्य इच्छुक उमेदवार सुरेश पवार हे आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करतोय. मराठी प्रजा न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत. धन्यवाद. मला एक प्रश्न पडतो सुरेशजी, की महाविकास आघाडीतर्फे भिवंडी ग्रामीण ही जागा ठाकरे गटाला सोडण्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर तुमचा मात्र प्रचार चालू असलेला दिसतो, ते कसं काय? ही जागा अजून काय कुठं गेलेली नाही किंवा चर्चा चालू आहे. तर ह्या चर्चेच्या माध्यमातून उद्या तशी काय परिस्थिती निर्माण झाली, समजा राष्ट्रवादीकडे आली, पण महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही सगळे नेते एकत्र बसून खऱ्या अर्थाने उमेदवार कोण निवडून येणार आहे याला महत्त्व आहे. जागा कोणाकडे जाणार आहे त्याला महत्त्व नाही. तर ही जागा घेत असताना कुठलाही पक्ष उद्धव साहेबांकडे जागा जाते किंवा पवारसाहेबांकडे जागा जाते, पण ही जागा महाविकास आघाडीची जागा आहे. उमेदवार कोण त्या मेरिटवर उमेदवार देणार आहेत. तर माझी ह्यामध्ये अगदी आपल्या माध्यमातून जनतेला विनंती करतो आणि नेत्यांना विनंती करतो, मला संधी दिली, माझी मेरिट माझं असलेल्या या भागातील सर्व समाज बांधव, मग इथे बहुला मोठा भाग आहे आदिवासी, इथला कुणबी समाज आहे, आगरी समाज आहे, इथला अल्पसंख्याक आहे, दलित समाज आहे, या सगळ्यांच्या बरोबर माझे जिव्हाळ्याचे सलोख्याचे संबंध एवढे वर्ष आहेत. प्रत्येकाच्या सुखदुःखात जात असताना सगळ्यांचं नातं गोतं मी टिकून ठेवलेलं आहे आणि ह्या माध्यमातून महाविकास आघाडीला मी ही विजयाची पताका माझ्या माध्यमातून देऊ शकेल असं मला वाटतं. आपली ही मागणी तुम्ही वरिष्ठांकडे पोहोचवली काय आणि खासदार बाळेमामांची याबाबत भूमिका काय आहे ती सांगता का जरा? आदरणीय पवारसाहेबांची 2 वेळा भेट घेतली आणि त्यावेळी त्यांच्याही लक्षात आणून दिले की साहेब ही जागा निवडून येणारी आपल्या पक्षाकडं पण घेतली तर ही निवडून येणारी जागा आहे हे आदरणीय साहेबांना आणि बाळामामांना आणि आव्हाड साहेबांना आणि आदरणीय जयंत पाटील साहेबांची पण भेट घेऊन ही त्यांच्या आम्ही लक्षात आणून दिली. आणि जरी महाविकास आघाडीच्या माध्यमातून ही जागा कोणाकडेही जाऊ शकतो, पण तुम्हाला एकच सांगतो की मेरिटवर आदरणीय उद्धव साहेब असतील, आदरणीय पवारसाहेब असतील, मेरिटवरच ही जागा देणार आहेत. त्या मेरिटमध्ये मी बसतो आहे. अगदी मला ह्या बाबतीत कुठे काय काळजी वाटत आहे आणि आदरणीय खासदार साहेबांना विशेषतः माहिती आहे की ही जागा कोण निवडून आणू शकेल किंवा कुठला उमेदवार निवडून येऊ शकेल हे खासदार साहेबांना पण माहीत आहे. तुम्ही या भिवंडी ग्रामीण मतदारसंघासाठी निवडणुकीकरता उमेदवार म्हणून इच्छुक आहात. या पार्श्वभूमीवर तुम्ही कोणते मुद्दे घेऊन निवडणुकीला सामोरे जाण्याचा विचार करताय? ह्या निवडणुकीला सामोरे जात असताना या मतदारसंघामधला आरोग्याचा प्रश्न असेल, शैक्षणिक प्रश्न असेल, रोजगाराचा प्रश्न असेल, मोठ्या प्रमाणात इथे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. या भागामध्ये युवक असतील, युवती असतील, शेतकरी वर्ग असेल, कुठल्याही पद्धतीचा रोजगार इथे उपलब्ध व्हावा असं इथल्या मागचे जे आणि आत्ताचे विद्यमान आमदार असतील, मागचे केंद्रीय मंत्री असतील, 10 वर्ष सत्तेत असताना कुठल्याही इथल्या युवकाला, युवतीला आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने यांनी विचार नाही केला. तर मला जर उद्या संधी महाविकास आघाडीकडून जर मिळले, आदरणीय शरद पवार साहेब असतील, आदरणीय जयंत पाटील साहेब, आदरणीय आव्हाड साहेब असतील, आदरणीय आमचे विद्यमान खासदार असतील, यांच्या माध्यमातून जर मला संधी मिळाली आणि महाविकास आघाडीचे नेते आदरणीय उद्धव साहेब असतील, इथले स्थानिक आमचे नेते असतील, रुपेश म्हात्रे साहेब असतील, थळे साहेब असतील आणि ऑलओव्हर आमची जी टीम काम करणार आहे, महाविकास आघाडीतून मिळाली ही जागा निश्चितच विजयाची कूच करेल असे मला वाटते. आणि ह्या भागातले जे प्रश्न आहेत, मग तो शैक्षणिक असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, रोजगाराचा प्रश्न असेल, या 10 वर्षामध्ये असं युवकांना कुठलं रोजगार उपलब्ध झाला नाही. शैक्षणिक बाबतीत इथे युवकांना कुठल्या बरेचसे वाडा असेल किंवा भिवंडीचा ग्रामीण भागात या आमच्या शिक्षणाचा प्रश्न जेव्हा निर्माण होतो तेव्हा आम्हाला मुंबईला कुठेतरी जावं लागते किंवा पश्चिम महाराष्ट्रासारख्या तिथल्या नेत्यांनी जसं शैक्षणिक मोठे मोठे हब उभे केले, विदर्भामध्ये हब उभे केले. आमच्या नेत्यांना इथे 10-10 वर्ष, 15-15, 20-20 वर्ष सत्ता मिळाली, परंतु त्यांनी इथल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने, शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न असेल, इथल्या युवकांचा शैक्षणिक प्रश्न असेल, रोजगाराचा प्रश्न, असं कुठलंच भरीव असं काम केलेलं दिसत नाही. म्हणून खऱ्या अर्थाने मी प्रयत्न करतो महाविकास आघाडीतून मला जर
जर संधी मिळाली, माझं व्हिजन आहे की इथं शैक्षणिक हब असेल, इथे आरोग्याची मोठी सुविधा असेल, की इथला काय अपघात मोठा झाला तर इथून ठाणा मुंबईला जाताना रस्त्याची अवस्था तुम्हालाही माहिती आहे की तुम्ही पत्रकारी माध्यमातून काय रस्त्याची अवस्था आहे. तर इथेच आरोग्याच्या दृष्टीने वाडा सिव्हिलला मोठा दर्जा देऊन सिव्हिलचा दर्जा देऊन तिथे मोठं हॉस्पिटल आणि अंबाडीसारख्या ठिकाणी इथे सिव्हिलचा दर्जा देऊन चांगलं हॉस्पिटल उभं करावं की जेणेकरून इथल्या शेतकरी असेल, गोरगरीब जनता काम करणं यांना आरोग्याच्या दृष्टीने चांगली सुविधा मिळावी, अशा पद्धतीने माझे इथे प्रयत्न आहेत. आणि रोजगाराच्या दृष्टीने आदरणीय आमचे विद्यमान खासदार बाळामामांच्या माध्यमातून ह्या भागामध्ये त्यांचा वेअर हाऊसमध्ये चांगला अनुभव आहे. इथल्या उद्योगपत्यांना साथ देऊन त्यांचे जे प्रश्न आहेत इथले, मग ते परमिशनचे असतील, इथं लाईटचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, तर याच्या बाबतीत उद्योगाच्या दृष्टीने इथे इंडस्ट्रीज मोठी आणून किंवा इथे वेअर हाऊस आणून इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना त्यांच्या हाताला काम मिळू शकेल, इथला रोजगार निर्माण होऊ शकेल. आदरणीय मामांच्या आदरणीय पवारसाहेबांच्या माध्यमातून ज्यावेळेस आदरणीय पवारसाहेब मुख्यमंत्री या राज्याचे झाले तेव्हा वाड्यासारख्या या ग्रामीण आदिवासी भागामध्ये त्यांनी इंडस्ट्रीज आणली. तारापूरला त्यांचा दूरदृष्टीपणा, त्यांच्या माध्यमातून पण इथे चांगला रोजगार कसा उपलब्ध होईल हे मी प्रयत्न करते. हे माझं व्हिजन आहे. ह्या भागामध्ये मतदारसंघामध्ये फिरत असताना कामण, चिंचोटी, खारबाव, अंजूरफाटा ह्या रस्त्याची अवस्था वाईट आहे. तिथेही रस्ता चांगला नसल्यामुळं जो वेअर हाऊसिंग किंवा चांगलं यावं म्हणून तिथले जे काही स्थानिक प्रश्न आहेत, तिथला रेतीचा प्रश्न आहे, तिथले स्थानिक जे आमचे आगरी बांधव मोठ्या प्रमाणात कोळी बांधव आहेत त्यांना तिथला रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला. तसंच या वरच्या पट्ट्यामध्ये चिंबीपाडा हा आदिवासी भाग, आमचा आदिवासी बहुल भाग आहे. त्या आदिवासी बहुल भागामध्ये अनेक आमच्या युवती असतील, युवक असतील, हे रोजगारासाठी बाहेर वसईसारख्या भागामध्ये जातात. तिकडे रात्री 9-9, 10-10 वाजता घरी येतात. मग आदरणीय मामांच्या, आदरणीय पवारसाहेब असतील, आदरणीय आव्हाडसाहेब असतील यांच्या माध्यमातून, आदरणीय उद्धवसाहेब असतील यांच्या माध्यमातून तिथेच रोजगार त्यांना कसा उपलब्ध होईल ही माझी संकल्पना आहे. म्हणून मी ही निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करतो आहे. सपोज सुरेशजी, महाविकास आघाडीमार्फत ही जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला न सोडल्यास आपली काय भूमिका असेल? आपण स्वतंत्र लढण्याची भूमिका घेणार आहेत काय? आदरणीय ह्या बाबतीत आमचे नेते ठरवतील आणि महाविकास आघाडीला जरी जागा सुटली ती जागा, तर आम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार जे पण कोणी असतील त्या उमेदवाराचं आम्ही प्रामाणिकरित्या काम करणार. हे आमचे आदरणीय दैवत आदरणीय शरद पवार साहेबांची ती शिकवण आहे आणि त्यांच्या शिकवणीतूनच प्रामाणिकरित्या आत्तापर्यंत काम करत आलो आहे. धन्यवाद सुरेशजी, आपण मराठी प्रजा न्यूज नेटवर्कशी बोलल्याबद्दल धन्यवाद. ओके, धन्यवाद.